नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरनं आपल्याशी संवाद साधत आहे. आज दिनांक 5 मार्च 2026 आणि तिथी म्हटली तर फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज. तुकाराम, संत तुकाराम हे विठ्ठलाचे भक्त आणि वाणीही होते. वाण्याचा व्यवसाय करत असताना त्यांनी अभंग रचना केली आणि समाज प्रबोधन केलं. त्यांच्या अभंगामध्ये निरनिराळ्या संकल्पना वापरून भक्ती कशी करावी, श्रद्धा कशी वाढवावी आणि चांगला माणूस कसा घडावा या 3 मुद्द्यावरती त्यांचे सगळे अभंग आहेत. त्यांचे अभंग 4583 असून ती संपूर्ण गाथा संग्रहित केलेली आहे. त्यांचे एकमेव शत्रू म्हणजे मंबाजी, आणि मंबाजी हे त्यांचे भाऊ बरं का, पण ते विठ्ठलाला मानत नव्हते. तुकारामांच्या अभंगाबद्दल त्यांना फार चीड होती. एकदा तर त्यांनी आपलं सगळं बाळ इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकलं होतं. पण प्रचंड श्रद्धेच्या बळावर, तुकारामांच्या भक्तीचा जोर म्हणून ते बाळ तुकारामांना परत मिळालेलं आहे. असे हे तुकाराम आपल्या वाणीमध्ये, अभंगामध्ये शिवराळपणा वापरतात. त्यांच्या अभंगामध्ये अस्सल ग्रामीण अशा 5-50 तरी शिव्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचं कारण त्यांचा आंतरिक संताप. समाज प्रबोधन करत असताना, समाजाच्या वाईट चालीरीतीवर आघात करताना सहजपणाने त्यांनी वापरलेल्या शिव्या या त्यांच्या ओव्याच आहेत. उलट संत ज्ञानेश्वरांना एवढा त्रास झाला, त्यांना जीवन नकोसं करणारा समाज त्यावेळेला असताना त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये एकही शिवी नाही, एकही अपशब्द नाही, एकही वाईट शब्दाचा उच्चार नाही. समाजाप्रती असलेली कणव त्यांनी आपल्या ओव्यामध्ये लिहिलेली आहे. 9000 ओव्यांचा ग्रंथ आणि 5-4 शब्द त्यांचे मूर्ख म्हणून वापरलेले आहेत, पण त्यांनी ते स्वतःबद्दल वापरलेले आहेत. पहा, एका बाजूला समाजाने त्रास दिला, वाळीत टाकला, तरीही अपशब्द न वापरता समाज प्रबोधन करण्याचं कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलं. आणि प्रसंगी चीड व्यक्त करून आपल्या अभंगातून समाजाप्रती कोरडे ओढण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलं. तुकाराम महाराजांचे अभंग पाहताना समाज प्रबोधन हा मूळ मुद्दा त्यांच्या संपूर्ण अभंगामध्ये आपल्याला दिसून येतो. आज त्यांची आठवण आपण अशासाठी काढतोय, त्यांना जन्म त्यांचा 1608चा आहे आणि मृत्यू आहे 1649, शके 1571, फाल्गुन कृष्ण द्वितीया. आणि म्हणून आज त्यांचं स्मरण करण्यासाठी मराठीचं लेणं म्हणून त्यांची गाथा आहे. आपल्याला, आपण कीर्तन पाहत असाल, कीर्तनाला जात असाल, प्रवचनाला जात असाल, पण या कीर्तनकारांचं आणि प्रवचनकारांचं संत तुकारामाचा अभंग, ज्ञानेश्वराची ओवी, रामदासांचे श्लोक, एकनाथी भागवत याचा वापर केल्याशिवाय कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तन पार पडत नाही, प्रवचन होत नाही. आपण पाहिलं अभंगामध्ये
सुरुवातीला कीर्तनकार अभंग घेणार आणि त्याचं निरूपण करणार, ओवीचा संदर्भ देणार, पण हे सारं भांडवल संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत एकनाथ महाराज यांचंच वापरून आपल्याला स्पष्टीकरण देऊन